महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बहिणींना 3000 रुपयाचा मेसेज येणे सुरू झालेले आहे। अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। नाशिक मध्ये ही बातमी समोर आलेली आहे। पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो। नाशिक मध्ये ही महिला यांना 3000 रुपयाचा मेसेज आलेला आहे। अशा भरपूर महिलांना 3000 रुपयाचा मेसेज आला आहे। 3500 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे। लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता 3000 रुपयाचा मेसेज येणे सुरू झाला आहे। सर्वात आधी तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। आज संध्याकाळी 8:07 डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे 3000 रुपये आलेले आहे। माझा अकाउंट स्टेट बँकेत आहे नाशिक मधून। मी 4/7/2024 रोजी फॉर्म भरलेला होता। मी त्याच्यासाठी आधार कार्ड, बँकेचं पासबुक, माझा जन्माचा दाखला, संपूर्ण महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांची यादी तयार झालेली आहे 8व्या हप्त्याची। 8वा हप्ता जो तुम्हाला वाटप होतोय त्यासाठी एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्यांना मुलं असतील त्यांना 8वा हप्ता मिळणार नाही। हा निर्णय सरकारने आधीच लावून ठेवलेला होता असं अजितदादा पवार बोलले। ज्यांना 2 पेक्षा जास्त मुलं असतील त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार नाही। यावर अजितदादा काय म्हणाले ते सुद्धा तुम्हाला क्लिप दाखवतो। सर्वात प्रथम तुम्हाला एक माहिती देतो की ज्या महिलांना 2 मुली असतात त्यांना हप्ता देणार नाही, अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगून दिलं। 3500 कोटी रुपयाचा चेक त्यांनी साईन केला आहे आणि अशातच आता 5 लाख महिला अपात्र ठरलेले आहेत। या निर्णयामुळे तुम्ही जर या निर्णयामध्ये आला तर तुम्हाला सुद्धा या योजनेपासून काढण्यात आलं असेल। 8वा हप्ता जो वाटप सुरू झालेला आहे याच निमित्ताने आता लाडकी बहीण योजनेचा ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांना 8.5 लाख महिलांना या योजनेपासून काढण्याचं शासनाने निर्णय घेतलेला आहे। आता काय म्हणाले अजितदादा पवार ती क्लिप मी तुम्हाला दाखवतो। सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू शकते 2 निर्णयामुळे बहिणींना जास्त बहिणींना या 2 निर्णयामुळे काढण्याचं निर्णय घेण्यात आलेला आहे। आनंदाची बातमी म्हणजे 8वा हप्ताचं वाटप झालेलं आहे। त्यासोबतच तुम्हाला एक अशी बातमी आली आहे की त्या बातमीमुळे तुम्हाला आता पुढचा जो हप्ता दिला जाणार आहे त्यावर मोठा संकट आलेला आहे। कोणकोणते निर्णय घेण्यात आले, मोठमोठे निर्णय शासनाने घेतलेले आहे ते सर्व निर्णय मी तुम्हाला एकत्र करून सांगतो आणि शासनाने जे निर्णय घेतलेले आहे ते आता तुम्हाला कसं पूर्ण करावं लागेल आणि प्रशासनाकडून लाडकी बहीण योजनेची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। ती यादी सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। 36 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। सर्व 36 जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवतो आणि कोणकोणत्या बँकेत पैसे जमा झाले। सर्वात प्रथम तुम्हाला माहिती आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सर्वात प्रथम पैसे येणे सुरू झालेले आहे। नाशिक मधली बातमी आहे। नाशिक मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 3000 रुपयाचा मेसेज महिलांना येणे सुरू झालेले आहे। सर्वात प्रथम आपण अजितदादा पवार काय म्हणाले ते पाहूया, मग पूर्ण व्यवस्थितपणे तुम्हाला माहिती सांगतो कोणकोणते निर्णय आहे आणि निर्णयामुळे तुम्हाला कसा फायदा होतो आणि कसा त्यामुळे बहिणींना लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात येत आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। सर्वात प्रथम तुम्ही हे क्लिप पाहू शकता। मग लाडकी बहीण योजना आम्ही आणली ना त्यावेळेस मी खरं सांगतो पत्रकार मित्रांनो, 20,000 रुपये महिन्याच्या भगिनीचं उत्पन्न आतमध्ये म्हणजे 2.5 लाखापर्यंत तिचं वर्षाचं उत्पन्न असावं अशा महिलांच्या करता, म्हणजे आमच्या शेतकाम करणारी महिला, खुरपणीला जाणारी महिला किंवा आमची झाडू पोतना करणारी महिला, धुणं भांडी करणारी महिला किंवा काही घरात नवरा बायको दोघंही जर नोकरीला असले तर ह्या घरात जाऊन स्वयंपाक करणं, पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला, अशा महिला किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब महिला किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची, तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं, ह्या भगिनी वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती। आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही, म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेतनं मिळतो, काहींना श्रावणबाळ योजनेतनं मिळतो, अशा वेगवेगळ्या योजना राज्याच्या असतात ना, तर ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही पण मी आत्ता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते बसतात, अशांच्या करता ही योजना आणली। मी आधी मला वाटतं जूनमध्ये जाहीर केलं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं, परंतु ते काही लवकर आमचं होईना। मग शेवटी ऑगस्टमध्ये रक्षाबंधन होतं, मग रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही जुलै ऑगस्टचे 3000 रुपये पाठवले आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात असंही ठरलेलं होतं एका घरात जास्तीत जास्त 2च महिला पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टी बऱ्याचशा ठरलेल्या होत्या। अशी चर्चा झाली होती, निर्णय झालेला नव्हता। पुन्हा म्हणाल अजित पवार असं म्हणला की
ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांना 2च आपत्ती असावी. आता जी पडताळणी सुरू झालेली आहे ती पडताळणी म्हणजे आता ती सर्वात मोठी जबाबदारी दिली ती अंगणवाडीच्या सेविकांना दिलेली आहे. इथं पाहू शकता तुम्ही, आता तुमच्या घरात येऊन अंगणवाडीच्या सेविका हे सर्व काही चेक करणारे, ही तपासणी सुरू झालेली. तपासणी कशा पद्धतीने होणार आहे, कोणकोणती वस्तू तुमच्याकडे असेल तर लाडकी बहीण योजनेचा तुम्ही अपात्र ठरणार आहे. 8 लाख बहिणी जवळपास या योजनेपासून काढण्यात आलेला आहे. त्यांच्या घरात या वस्तू आहेत त्या बहिणींना आता या योजनेपासून काढण्याचं शासनाने मोठा निर्णय घेणार आहे. पडताळणी 5 प्रकारे होणार आहे. पहिली पडताळणी कसं होणार आहे, एका कुटुंबात 2 पेक्षा अधिक लाभार्थी नकोय आणि एका कुटुंबात 2 पेक्षा जास्त लाभार्थी नकोय. जर तुमच्या कुटुंबामध्ये लाडकी बहीण योजनेचा 2 महिलापेक्षा जास्त महिला लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार नाही. आणि सोबतच दुसरी पडताळणी कसं होणार आहे की तुमच्या कुटुंबात म्हणजे तुम्हाला 2 मुलापेक्षा जास्त नकोय, मुलगी असो मुलगा असो काही हरकत नाही, फक्त 2 मुलापेक्षा 2 अपत्यापेक्षा जास्त नकोय. जर 2 मुलापेक्षा जास्त असतील, 3 असतील, 4 असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार आहे. हे सुद्धा चेकिंग अंगणवाडीच्या सेविकांना ही जबाबदारी दिलेली आहे. आता दुसरी पडताळणी तुम्ही पाहू शकता, आता बनावट कागदपत्राद्वारे योजनेचा लाभ घेता येतो का, म्हणजे बनावट जे कागदपत्र असतात त्यांची चेकिंग सुद्धा सुरू झालेली आहे. आता काही महिलांनी बनावट कागदपत्र जमा करून लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतलेला आहे, तर अशा महिलांना काढण्यासाठी आता ही चेकिंग सुरू केलेली आहे. या चेकिंगच्या माध्यमातून तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेपासून बनावट जर तुम्ही कागदपत्र केलं असेल, कुठलंही कागदपत्र असो, तर तुम्हाला लगेच तात्काळ या योजनेपासून काढण्याचं शासनाने निर्णय घेतलेला आहे. हा सर्वात मोठा निर्णय आहे. आता हे जे चेकिंग आहे हे सुद्धा अंगणवाडीच्या सेविकांना दिलेले आहे. आता पडताळणी नंबर 3 जे तुमच्या पडताळणीमध्ये येणार आहे ते म्हणजे तुमच्या कुटुंबातील किमान एका नियुक्त वेतन आहे का, म्हणजे एका व्यक्तीला शासन मार्फत कोणी तुमच्या कुटुंबात आहे का, तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी शासनाचा म्हणजे वेतन घेतंय का, वेतन घेणार एक कुटुंबात कोणी तुमच्या कुटुंबात असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही. अजितदादा पवार स्वतः म्हणाले की ही योजना फक्त गोरगरीब महिलांसाठी आहे, जी खुरपणीसाठी जाते, दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाते, अशा महिलांना या योजनेचा लाभ दिलेला आहे. तर त्याच महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे म्हणून आम्ही ही तपासणी सुरू केलेली आहे. तर अशा प्रकारे 3री तपासणी सुरू होणार आहे. आता 4थी जी तपासणी सुरू होणार आहे ती म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे का. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सुद्धा तात्काळ या योजनेपासून काढण्याचं शासनाने निर्णय घेतलेला आहे. म्हणजे 2.5 लाखापेक्षा म्हणजे महिन्याला तुम्ही 20,000 पेक्षा जास्त जर तुम्ही महिना कमवत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिलाच नाही. या योजनेचा लाभ 20,000 पेक्षा कमी जर तुमचं उत्पन्न असेल महिन्याला आणि वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. अशा प्रकारे तपासणी होणार आहे. 5वी जी तपासणी होणार आहे, शेवटची तपासणी, ती म्हणजे 5 एकरपेक्षा अधिक जमीन असेल तर लाभार्थींना लाभ दिला जाणार नाही. एका कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता दिला जाणार नाही. पुढील हप्ता सुद्धा बंद होणार आहे आणि तुम्हाला तात्काळ पद्धतीने या योजनेपासून काढण्यात येणार आहे. या योजनेचा आधी 2 एकरपेक्षा जास्त होता, पण आता त्याला वाढवून 5 एकर करण्यात आलंय. 5 एकर जर असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार नाही. 5 एकरपेक्षा कमी असेल तर तुम्हाला काही घाबरायची गरज नाही. तर अशा प्रकारे या 5 पडताळणी सुरू करण्यात आलाय. अंगणवाडीच्या सेविकांना मोठी जबाबदारी दिलेली आहे. तर तुम्हाला या पडताळणीमध्ये काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल, तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला आतापर्यंत किती हप्ता भेटला लाडकी बहीण योजनेचा ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि हा हप्ता तुम्हाला जो आता 8वा हप्ता जो वाटप झालेला आहे याचे किती पैसे आले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. असं नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.